तर नमस्कार. आज एक भरपूर अवेटेड आणि त्याचा प्रोमो बघितल्यापासून बघायची इच्छा होती अशी एक मूवी बघून आलोय, ज्याचं नाव आहे मॅडॉक फिल्मची MHCU युनिव्हर्सची नवीन मूवी जी या दिवाळीला लॉन्च झाल्या, स्टारर बाय आयुष्मान खुराना, परेश रावल आणि रश्मिका मंदाना. तर 3.25 तासाची मूवी आहे. म्हणजे मला तर जरा जास्त लेंदी वाटली. मला 3.25 तास वाटले, कदाचित 2.25 तासाची असेल. पण बरेचसे सीन होते जे असे उगाचच वाढवलेत असं मला वाटलं. पण ओव्हरऑल जर सांगायचं झालं तर रश्मिका मंदानाची ह्या MHCUच्या युनिव्हर्समध्ये एंट्री प्लस त्यामध्ये जे काही कॅमिओज आहेत, म्हणजे भेडिया किंवा स्त्रीतील सरकटा असू दे किंवा मुंजा, ह्या सगळे जे काही त्यांच्या युनिव्हर्सच्या मूवी आहेत तर त्यांना रिलेट करत ही स्टोरी पुढे नेलेली आहे. पहिल्या हाफपर्यंत वेताळ म्हणजे काय, वेताळ कसं बनतात किंवा वेताळ कम्युनिटी काय आहे, ती काय करते आणि त्याचा हिस्ट्रीशी असलेला जोड हा सगळा सांगितलेला आहे. पहिला हाफ पूर्णपणे तुम्हाला सीटला धरून ठेवतोय. पण सेकंड हाफमध्ये कदाचित आपली या युनिव्हर्सकडून थोड्याशा जास्त अपेक्षा आहेत आणि आपल्याला जे वाटते की ह्या पद्धतीचा क्लायमॅक्स असायला हवा किंवा ॲक्शन जेवढी पाहिजे तेवढी थोडीशी या पिक्चरमध्ये कमी दिसली. पण तर ओव्हरऑल ॲक्टिंगबद्दल सांगायचं झालं तर परेश रावलची ॲक्टिंग सगळ्यात भारी वाटली मला. त्याचा जो कॉमिकपणा पण थोडा आहे आणि इमोशनल अँगल परेश रावलनं खूप छान काम केले. त्यासोबतच नवाजुद्दीन सिद्दीकी ॲज अ विलन, म्हणजे आपण बघितलं आहे की विलन म्हणून तो किती कॉमिक पद्धतीनं आपली विलनगिरी दाखवू शकतोय. तर त्याची ॲक्टिंग एक नंबर, म्हणजे खरोखर भारी आहे. त्यासोबतच वरुण धवनचा जो काही कॅमिओ आहे, म्हणजे जो कॅमिओ आपल्याला माहिती आहे तो म्हणजे भेडियाचा, तर ह्यालाही थोडासा जादा स्क्रीन टाईम दिला आहे असं मला वाटते. पण ओव्हरऑल मूवी वन टाईम वॉच आहे आणि माझ्याकडून म्हणायचं झालं तर 3/5 स्टार्स. पण नक्की जाऊन थिएटरला बघा.